मुख्यमंत्री केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले। आम्हाला लढण्यासाठी फक्त 2च जागा मिळाल्या, मग 48 जागांवरती परिणाम कसा झाला असा सवाल त्यांनी केलाय। पक्ष थोडा मागे राहिल्याची कबुली त्यांनी दिली। तसंच नाशिक लोकसभेच्या जागेसाठी मी इच्छुक होतो, मात्र तिकीट जाहीर होण्यास विलंब झाल्यानं माघार घेतल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो काय, कारण समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उम्मीदवारी जाहीर झाली। क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूं कि ये क्यों हुआ, वैसे वो भी कर रहे हैं। अब मैं ये कहना चाहूंगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई, 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो शिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उधर के, और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट, वो भी उन्होंने कहा कि एक धनगर समाज को देना चाहिए जानकर को। तो हमारे पाले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बाराबंकी। एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए। अब उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ? हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए। दरम्यान संजय राऊतांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती निशाणा साधलेला आहे। गुलाम जास्त आवाज करत नाही, हे तर आश्रित राजा आहेत असं ते म्हणाले। गुलाम ज्यादा आवाज नहीं उठा सकते। गुलाम जो होता है किसी पार्टी का आश्रित होता है। जब ब्रिटिश का ईस्ट इंडिया कंपनी की सरकार थी तो सभी राजे राजवाड़े उनके गुलाम थे, जिसे आप मराठी में मांडलिक बोलते हैं। सभी उनके चाकरी में थे, उनके सेवा में थे। जो तनख्वाह उनसे मिलती थी उस पर खुश थे। इंदिरा गांधी ने तनख्वाहें बंद कर दी। अब ईस्ट इंडिया कंपनी गुजरात तो है, अब उसके जो आश्रित राजा है सब, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे अजित पवार हो, चाहे और कोई हो, वो अभी कहाँ से आवाज़ उठाएंगे? वो तो आश्रित है। ये तो ईडी सीबीआई की फाइलें आपकी खुल जाएगी, आप चुप बैठिए।